महाराष्ट्रात सध्या एका योजनेची चर्चा जोरदार चालू आहे, ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता या योजनेचं राज्यभरात कौतुक जरी होत असलं तरी ही योजना विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केली तर नाही ना, असा सवाल विरोधी पक्षांकडून विचारला जातोय। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे। या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या, पण सरकारने यामधील काही अटी रद्द केल्या। आज आपण या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत। या योजनेतल्या कोणत्या अटी रद्द केल्या आहेत, विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का, आणि राज्य किंवा केंद्र सरकारच्या दुसऱ्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहना योजना लागू केली होती। या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते। या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली। असं म्हटलं जातंय की या योजनेच्या जोरावर शिवराज सिंग यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकली। महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती। लाडली बहना योजना मध्य प्रदेशात गेम चेंजर ठरली आणि आता हीच योजना महाराष्ट्रात लागू केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती। तसेच काही जाचक नियमांमुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहत होत्या। त्यामुळे राज्य सरकारने काही नियम रद्द केले। ते कोणते नियम आहेत याबद्दल जाणून घेऊयात। योजना जाहीर केली होती तेव्हा या योजनेची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होती। आता ती वाढवून 31 ऑगस्ट 2024 इतकी करण्यात आली। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै पासून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। तसेच या योजनेमध्ये अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक होतं, पण आता हा नियम शिथिल करण्यात आला असून आता लाभार्थी महिलांना अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतंही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे। तसेच 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली। 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ मिळणार आहे। या अगोदर वयाच्या 60 वर्षांपर्यंत योजना लागू होती। या योजनेत एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। एखादी महिला परराज्यात जन्माला आली असेल पण त्या महिलेचा विवाह महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर झाला असेल तर अशा केसेसमध्ये पतीचा जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र चालू शकतं। सदर लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे। महिलेने तिच्या स्वतःच्या आधार कार्ड लिंक केलेल्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। आता जाणून घेऊयात या योजनेत कोण अपात्र असणार आहे। ज्या कुटुंबाचं एकत्रितपणे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। पण जर का 2.5 लाखाच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली। ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत नसेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य जर सरकारी नोकरीमध्ये किंवा सरकारी सेवा निवृत्ती पेन्शन घेते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। तसेच एखाद्या महिलेला शासनाच्या इतर योजनेअंतर्गत 1500 पेक्षा जास्त जर पैसे मिळत असतील तर त्या महिलेला योजनेचा लाभ घेता येणार नाही। पण 1500 पेक्षा कमी लाभ मिळत असेल तर त्या फरकातील पैसे त्या महिलेला देण्यात येणार आहेत। तसेच महिलेच्या कुटुंबातील कोणी सदस्य जर खासदार आमदार असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आणि 4 चाकी वाहने आहेत, ट्रॅक्टर सोडून त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आता ही योजना महिलांच्या दृष्टीने अतिशय चांगली, पण सरकारच्या या योजनेचा लाभ गरजू लोकांना पोहोचतोय का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच या योजनेची नीट अंमलबजावणी होणार का, या योजनेचा महिलांना लाभ नियमित होणार का, ही योजना किती वर्षांपर्यंत चालू राहणार आहे हे देखील बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी इथेच थांबूयात। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।